नमस्कार प्रेक्षको. तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात राकेश दूध पिण्यासाठी अंजलीच्या मागे लागलेला असतो. पण अंजलीकडून दूध सांडतं किंवा तिने मुद्दाम सांडवलेलं आहे. राकेशचा प्लॅन फसल्याने तो अंजलीवर वैतागतो. मग राकेश परत दूध आणण्यासाठी निघतो, पण अंजली दूध प्यायला नको म्हणते. आता राकेश पुढच्या प्लॅनची तयारी करतोय. इकडे पाणी भरण्यासाठी बायकांचा राडा सुरू असतो. नळावरची भांडणं हा वाप्रचार तुम्ही ऐकला असेलच, पण आजच्या काळात गावाकडेही घरी पाणी येत आहे. त्यामुळे मालिकेत अति दाखवलं आहे असं मला वाटतं. तुम्ही सहमत आहात का ते कमेंट करून सांगा. असो, नळावर बायकांची भांडणं सुरू असताना अर्णव तिथं पाणी भरण्यासाठी येतो. अर्णवला पाहून तिथल्या मुली म्हणू नका, लग्न झालेल्या बायका म्हणू नका, सगळ्याजणी शॉक होतात. जसं काय याआधी त्यांनी मुलं बघितलेलीच नाही आहे. मग सुरू होतो ओव्हर ॲक्टिंगचं दुकान. कोण म्हणतं अख्ख्या पिक्चरचा हिरो दिसतो, तर कोण म्हणतं शाहरुखसारखा दिसतोय आणि हॉटसुद्धा दिसतोय. हे ऐकून ईश्वरी मागे बघते, तर काय तिच्याच नवऱ्याबद्दल कमेंट करतंय. हे पाहून ईश्वरी चांगलीच जलस होते. लग्न झालेल्या बायकांचं दुःख काय आहे, तर किती उपवास केले तरी पाणी भरणारा नवरा नाही मिळणार. अर्णव त्यांना पाणी भरायला मदत करतो, त्यामुळे बायकाही खुश होतात. अर्णव त्यांना ताई काकू म्हणून बोलावतो. त्यावर एक बाई म्हणते, प्लीज तेवढं काकू आणि ताई म्हणू नका ना. हे ऐकून ईश्वरीला तर शॉकच बसतो. ईश्वरीला वाटतं की लग्न झालेल्या सुद्धा माझ्या नवऱ्यावर लाईन मारतात की काय. मग अर्णव त्यांना पाणी भरून देतो. मध्ये मध्ये कोणी ना कोणी अर्णववर कमेंट करतच होतं. अर्णवला पाणी भरताना पाहून ईश्वरी टिपिकल बायकोचा टोमणा मारते की घरी असताना स्वतःहून ग्लासभर पाणीसुद्धा घेत नाही आणि इथं सगळ्यांना बादल्या भरून देतात. ईश्वरीला हे सगळं पावत नाही, म्हणून ती पुढे येऊन अर्णवला विचारते की तू मला इथं यायची काय गरज होती. मी आणि ताई पाणी भरायला आलो होतो ना. शेवटी न राहून ईश्वरी राकेशच्या हाताला धरून ओढत बाजूला घेऊन जाते. बाजूला जाऊन ईश्वरी अर्णवला झाडते. जलस झाल्यामुळे ईश्वरी अर्णवबद्दलच्या भावना त्याच्यासमोर व्यक्त करते. ईश्वरी म्हणते, मला सगळीकडे तुम्हीच दिसताय सर. तुम्ही थोडा वेळ जरी कुठे गेलात ना, तरी मी चक्क मिस करायला लागते तुम्हाला. प्रेम आहे माझं तुमच्यावर. ईश्वरीने तर खरोखर प्रेमाची कबुली दिली आहे. पण इथे एक गंमत आहे. ईश्वरी प्रेम व्यक्त करत असताना अर्णवच्या कानात हेडफोन आहे आणि तो फोनवर बोलत असतो. ईश्वरीच्या बोलण्याकडं त्याचं अजिबात लक्ष नसतं. दैव देतं आणि कर्म नेतं अशी अवस्था होणार आहे अर्णवची. त्यामुळे ईश्वरीचाही जोरदार पचका होणार आहे. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ईश्वरीचे बाबा त्यांच्या हाताची हालचाल करायचा प्रयत्न करतात. ईश्वरी आणि अर्णवला आशीर्वाद देण्यासाठी ते त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात. हे पाहून ईश्वरीला एक सुखद धक्का बसतो. तर प्रेक्षको, व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.